हॅलो, मी स्वामिनी. वेलकम टू आत्मीयाज पॉडकास्ट. तर आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे इंडिया ते जॉर्जिया आणि ह्याच्यामध्ये एका स्टुडंट्सची रिअल जर्नी आणि प्लस आत्मीयाचा ह्याच्यामध्ये होलिस्टिक सपोर्ट. आपल्यासोबत आहेत देवयानी मॅम, ज्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. हॅलो मॅम. हाय स्वामिनी. तर माझा पहिला प्रश्न असाच आहे की फ्लाईट बुक झाली आहे, विजा आला आहे. तर मुलांच्या आणि पॅरेंट्सच्या मनात एकच प्रश्न असतो एअरपोर्टचा. खूप कन्फ्युजन असतं, काहीच माहिती नसतं. तर ह्या सगळ्यामध्ये आत्मीयाचा काय सपोर्ट असतो? आत्मीयाचा सपोर्ट तिथे असतो. एअरपोर्टवरती आपली ऑन ग्राउंड सपोर्ट असतो. एअरपोर्टवरती आत्मीय एज्युकेशनची टीम प्रेझेंट असते, जी मुलांना स्टेप बाय स्टेप गाईडन्स करते. चेक इन, बॅगेज, इमिग्रेशन कसं क्लिअर करायचं यासाठी ऑलरेडी ब्रीफिंग सांगितलेलं असतं. काही क्वेश्चन्स असतात जे इमिग्रेशनमध्ये स्टुडंट्सला विचारले जातात. त्यासाठी स्टुडंट्सला आधीच माहिती दिलेली असते. कसं क्लिअर करायचं, तुमचं गेट कसं शोधायचं आणि स्टुडंट्समधूनच एका स्टुडंट्सला आपण ॲज अ लीडर सिलेक्ट करतो, ज्याला बाकीच्या स्टुडंटची जबाबदारी दिलेली असते, जेणेकरून जे सगळे स्टुडंट्स आपण पाठवतो ग्रुपमध्ये ते एकमेकांच्या सपोर्टने जॉर्जियामध्ये पोहोचतात. सो आत्मीयाचा नक्कीच पूर्ण सपोर्ट असतो. आत्मीयाची टीम ऑन कॉल प्रेझेंट असते जोपर्यंत मुलं लँड होतात जॉर्जियाला. ओके. तर मॅम आत्ता सध्याची परिस्थिती बघता आपल्याला डिरेक्ट फ्लाइट्स नाही आहेत. लेओव्हर करावा लागतो. तर लेओव्हरमध्ये नेमका काय प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामध्ये काय सपोर्ट असतो मॅम? सो लेओव्हर फ्लाइट्स आत्ता ज्या जात आहेत, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मुलांना एकच येतो, की आम्ही जी नेक्स्ट फ्लाइट आहे, त्याचं गेट कसं शोधायचं किंवा फ्लाइट मिस झाली तर, या सगळ्या कन्सेप्ट्स मुलांच्या मनामध्ये ऑलरेडी असतात, भीती असते थोडीशी. सो आत्मीयाची टीम त्यांना कॉलवरती कनेक्ट असते, त्यांच्यासोबत पूर्ण मार्गदर्शन करते. मुलांना गेट कसं शोधायचं, तिथे बॅगेज कसं कलेक्ट करायचं आणि नेक्स्ट फ्लाइट कशी पकडायची याबद्दल पूर्ण स्टेप बाय स्टेप गाईडन्स केला जातो. त्यामुळे मुलांच्या मनातली जी भीती आहे, ती कमी होते. मॅम सगळ्यात जास्त भीती इमिग्रेशनची असते. तर काय होतं तिथं? म्हणजे काय कन्फ्युजन असतं आणि त्याच्यात काय सपोर्ट असतो आत्मीयाचा? नक्कीच इमिग्रेशनबद्दल स्टुडंटच्याच नाही फक्त, तर पॅरेंट्सच्याही मनामध्ये भीती असते, की इमिग्रेशन ऑफिसर्स काय क्वेशन्स विचारतील आणि कसे आन्सर्स करायचे, याबद्दल मुलांच्या मनामध्ये खूप भीती असते. बट तसं काही होत नाही. स्टुडंट्सला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. जसं की तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे, तिथले डीन्स कोण आहेत, तुम्ही कुठल्या कोर्ससाठी तिथे जाताय आणि त्या कोर्सचं ड्युरेशन किती असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या, तर तुमचं इमिग्रेशन खूप स्मूथली जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी इमिग्रेशनमध्ये विचारली जाते ती म्हणजे डॉक्युमेंट्स. सो तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची चेकलिस्ट ही प्रॉपरली ठेवायची आहे. जसं मी मगाशी बोलले, की डॉक्युमेंटची चेकलिस्ट आत्मीयची टीम प्रोव्हाईड करते. त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट जे इमिग्रेशन क्लिअर करण्यासाठी लागतात, ते मुलांना आधीच दिले जातात. त्यामुळे मुलांना कुठल्याही कंट्रीमध्ये जसं जॉर्जियामध्ये लँड झाल्यावरती इमिग्रेशन करणं हे खूप स्मूथ जातं. कुठलाही प्रॉब्लेम येत नाही स्वतःच मॅनेज. मॅम अरायव्हल नंतर स्टुडंट्सला सगळं स्वतःच मॅनेज करावं लागतं का? तिथे काय आत्मीयाचा रोल आहे? असं नाहीये, सगळं स्वतः मॅनेज करावं नाही लागत स्टुडंट्सला. जसेही स्टुडंट्स लँड होतात जॉर्जियामध्ये, एक ग्राउंड टीम सपोर्ट आपला प्रोव्हाईड करतं. आत्मीयाची टीम तिथं मुलांना पिक करण्यासाठी जाते. मुलांचं पिकअप झाल्यावरती त्यांना जे लोकल सिम कार्ड आहे, जॉर्जियन सिम कार्ड ते प्रोव्हाईड केलं जातं, जेणेकरून ते त्यांच्या घरच्यांसोबत संपर्क करू शकतील. आणि त्यानंतर मुलांना डायरेक्टली करन्सी एक्सचेंज आणि त्यांच्या हॉस्टेलला जे बेड्स आहेत ते अलॉकेट केले जातात. हॉस्टेलला सोडल्यानंतर मुलांना मेसमध्ये घेऊन जातात. मुलं जेवण करून त्यानंतर त्यांना एक कॅम्पस टूर दिला जातो. हॉस्टेल टू युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी टू हॉस्टेल किती डिस्टन्स आहे ते त्यांना दाखवलं जातं. मॅम जॉर्जियामध्ये स्टुडंट पोहोचल्यानंतर स्टुडंटचा एक्सपिरियन्स हॉस्टेलच्या रिलेटेड किंवा मेसच्या रिलेटेड काय असतो आणि आत्मीयाचा काय रोल आहे? काय सपोर्ट आहे त्या सगळ्यामध्ये? सो मुलांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो खूप छान आहे कॅम्पसबद्दल. कॅम्पस खूप मोठा आहे युनिव्हर्सिटीचा अँड इव्हन हॉस्टेल्स पण खूप क्लीन आहेत. मुलांना हॉस्टेल्स टू युनिव्हर्सिटी जे डिस्टन्स आहे ते पण कमी आहे. म्हणजे मुलं अगदीच 10 ते 15 मिनिटामध्ये हॉस्टेल्सपासनं त्यांच्या युनिव्हर्सिटीला पोहोचतात आणि तो ऑप्शन पण आहे आणि मेट्रोचा ऑप्शन पण आहे. म्हणजे मेट्रोनेही तुम्हाला जायचंय तर अगदीच तुमच्या युनिव्हर्सिटीच्या बाहेर मेट्रो स्टेशन आहे. युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला ग्रॉसरी शॉप्स आहेत, फार्मसीज आहेत. म्हणजे ज्या बेसिक वस्तूंची गरज मुलांना असते, ते घेण्यासाठी त्यांना लांब नाही जावं लागत. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स मुलांचा आणि पॅरेंट्सचा पण खूप छान आहे. काही पॅरेंट्स पण त्यांच्या स्टुडंट्ससोबत फ्लाय करतात बघण्यासाठी, की कसं वातावरण आहे, नवीन कंट्री आहे, सेफ्टी कशी आहे. सो पॅरेंट्सचाही एक्सपिरियन्स आम्हाला खूप छान मिळालेला आहे आमच्या कॅम्पसबद्दल आणि हॉस्टेल्सबद्दल. एक शेवटचा प्रश्न मॅम, की एका लाईनमध्ये आत्मीयाचा बिगेस्ट सपोर्ट तुम्हाला सांगता आला तर काय सांगाल मॅम? सो एका लाईनमध्ये जर मला सांगायचं झालं तर मी असं सांगेल, की एअरपोर्टच्या कन्फ्युजनपासून कॅम्पसच्या कॉन्फिडन्सपर्यंत आत्मीय एज्युकेशन त्यांच्या स्टुडंट्ससोबत कायम सोबत असतं. कुठल्याही गोष्टीची गरज मुलांना लागली तर आत्मीय एज्युकेशन नेहमी मदतीसाठी पुढे असतं.
थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आजच्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांना एवढी सुंदर माहिती दिली त्याच्याबद्दल. थँक्यू स्वामिनी, मला पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. जर तुम्हालाही MBBS अब्रॉड करायचं असेल किंवा मनात एअरपोर्टची भीती असेल तर आत्मीया एज्युकेशन तुमच्यासाठी कम्प्लीट सपोर्ट आहे. तर आजच व्हिजिट करा आत्मीया एज्युकेशनला. थँक्यू.